आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यातील प्रमुख निर्णय म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर नवीन वस्तू आणि सेवा कर विधेयक आणण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे। महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी या महाराष्ट्र गोवा सरहद शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबाजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। या प्रकल्पाला आखणीला आणि भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे। पण शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केलाय। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनानं शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचं जाहीर केलं होतं। मात्र विधानसभेतील बहुमतांवर पुन्हा एकदा महामार्गाचं काम सुरू करणं म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे। सरकार शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करत आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी 2 वर्षांपासून आमचा संघर्ष सुरू आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी धाराशिव येथील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। यावर आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।